दशमी बनवण्यासाठी हा केला आहे गोळा. तो बनला आहे तांदळाचं पीठ, परत गव्हाचं पीठ, त्याच्यात थोडीशी साखर, 1 चम्मच तूप आणि दुधाने भिजलेला आहे. परत हे झुणका करण्याच्या पिठामध्ये पाणी घातलं. आता ते स्टर केलं. हा दशमीचा इकडं गोळा आहे. कढईत तेल तापलंय. लसूण कट करण्याची आयडिया म्हणजे लागेल ना सगळ्या झुणक्याला व्यवस्थित. किती छान करता येत्या. तेलात टाकली मोहरी, जिरं मोहरी, हळद, हिंग. ते चांगलं तडतडून द्यायचं व्यवस्थित. तडतड. ते झुणक्याचं पीठ टाकलं, त्याला स्टर केलं आणि आता त्याला उकड काढण्यासाठी मस्त एक झाकण लावलं, म्हणजे ते खूप छान बनेल. इकडं तयारी चालू आहे दशमी बनवण्याची. मस्त छोटे छोटे गोळे करून घेतले. एक नाव वाटी घ्यायला पाहिजे. दशमीला लावण्यासाठी तूप वितळत आहेत आणि आता इथं दशमीला तूप लावून तिची घडी वाळली. खूप छान वास येतोय. झुणका भाकर खूप छान लागते, पण आज झुणका दशमी खायची आपल्याला. इथं दशमींना तूप लावून त्या मस्त घड्या वाळवून घेतल्या होत्या. आता पोळी जशी लाटतो तशी आपण पोळी लाटून घ्यायची. इकडं ती तव्यावरती टाकलेली आहे. खूप छान दिसते, खूप छान फुगते ती. अरे वा. त्याच्यावरती तूप टाकलं आणि जर घरचं तूप असलं ना तर खूपच छान मजा येते खायला. किती छान दशमी तयार झाली आहे.